नमस्कार, कसे आहात सगळे? सगळ्यांना श्रावणी सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा. आज श्रावणी सोमवार आहे, श्रावणातला पहिला सोमवार. सोमवार आहे आज. खूप दिवस झाले व्हिडिओ येत नव्हता कारण व्हिडिओ करते. बाळा बसा इकडे, बस इकडे. ते खेळणी काढले, ते खेळ आधी पहिले, नाही तर ती भरून ठेव आणि मग ये माझ्याजवळ. त्याच्यात नाही, तुझे बॉक्स कुठे त्याचा? नाही तर असेल बघ, बाहेर असेल टिपॉयवर आहे इथे. तर ना काय झालं होतं, ॲक्च्युली माझी तब्येत पण बरी नव्हती. मला पण खूप बरं नव्हतं वाटत, म्हणजे ताप येत होता कंटिन्यू आणि माझी बॉडी खूप पेन करत होती. त्यामुळे मी व्हिडिओ बनवत नव्हती एवढे दिवस. आणि मी बरी होत नाही, तोच बदूला बरं वाटत नव्हतं. त्याच्यामुळे ती अजून पण आजारीच आहे, म्हणजे तिला खोकला, भयंकर खोकला झाला आहे, सर्दी झाली आहे तिला. त्यामुळे मी व्हिडिओ थोडे दिवस बंद केलं होतं काढायचं. म्हणजे मी एक दोनदा शूट पण केलं होतं, पण माझ्यात इतकी ताकदच नव्हती की मी ते एडिट करू किंवा काय आणि मग ते अपलोड करू. तर त्याच्यामुळे म्हटलं की थोडंसं ब्रेक घेऊ दे, थोडं बॉडी माझी व्यवस्थित होऊ दे, त्याच्यानंतर म्हटलं व्हिडिओ बनवते. आणि आज ॲक्च्युली तुझी स्कूल होती, पण तिला इतकं बरं वाटत नाही आहे की त्या स्कूलला पण गेली नाही. मग मी दुपारी काहीतरी 11 11:30ला मी घरी आले, म्हणजे मम्मीकडे आले. कारण मी एकटीच होती घरात आणि तिला उलट्या वगैरे पण होत होत्या, कफ निघतोय सगळा त्या उलट्यांनी. त्यामुळे मग मी घरी आले, म्हटलं तेवढं तिला फ्रेश वाटेल. आणि खरंच तिला फ्रेश वाटतंय, म्हणजे कारण खेळते, बोलते. घरी असल्यावर एकटी एकटी असते, त्याच्यामुळे म्हटलं थोड्या वेळ जाऊया मम्मीकडे. आत्ता तिला वाफ दिली मी आणि त्याच्यानंतर ह्याचं नेपोलायझरनी दिली ॲक्च्युली, त्याने देते मी तिला वाफ. म्हणजे साधी ओव्याची वगैरे पण ती पण देते, रुमालामध्ये पुरचुंडी बांधतो ना आपण तसं. आणि हे औषधं पाजायची होती तिला, आत्ता ती पाजले. सो ह्या कारणामुळे व्हिडिओ येत नव्हता, पण व्हिडिओ येईल. म्हणजे मी ट्राय करेन व्हिडिओ यायचं बऱ्यापैकी. सो उद्या पण मी नाही पाठवणार आहे तिला स्कूलमध्ये, कारण पहिले तिची हेल्थ खूप जास्त महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे ती बरी झाली एकदम व्यवस्थित, कारण आता परत बाहेर गेली तर परत तिला त्रास होणार. त्याच्यामुळे व्यवस्थित आधी ती बरी झाली पाहिजे. ती बरी झालेलीच नाही आहे, म्हणजे खोकला तिचा खूप जास्त खोकला आहे तिला. त्यामुळे तिला थोडंसं बरं. कोणता काय माहीत, बरं होऊ देते व्यवस्थित. आणि मग त्याच्यानंतर तिला स्कूलमध्ये पाठवेन, बुधवारीच पाठवेन, आता नाही पाठवणार. चेअरवर ठेव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मी काहीतरी 2 गोड पदार्थ बनवणार आहे. ते मी तुम्हाला दाखवेल जेव्हा मी बनवणार असेल तेव्हा. सो त्यासाठी मी एक गोष्ट घेतली आहे, ती मी तुम्हाला दाखवते. ये नवी ठेवते ना. अशी मी एवढी सुंदर कढई, आणि इतकी जड आहे ही कढई, मला खूप आवडली. तर मी ती कढई घेतली, म्हणजे त्या गोष्टींसाठी नाही घेतली खास. कढई मी घेतली होती, पण म्हटलं कढई आली आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी पहिले गोड बनवेल. तर तेच विचार चालू, 2 गोष्टी बनवणार आहे मी. तर बघू आता कधी बनवते. मी जेव्हा बनवेल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, कारण त्या दोन्ही पण गोष्टी खूप छान आहेत. खायला तर मस्त, म्हणजे मजेदार लागणार आहेत. आणि एक गोष्ट खूप हेल्दी आहे लहान मुलांसाठी, सो ती बनवणार आहे. आणि दुसरी सगळे खाऊ शकतात, म्हणजे दोन्ही पण गोष्टी स्वीट आहेत. असं हे आमच्या गळ्यामध्ये जो माईक दिसतोय, तो माईक कसला आहे, त्याला लावलंय मी इथे विक्स लावलंय. आणि तो वास तिच्या नाकात खेळता खेळता तरी हळूहळू जाईल म्हणून, कारण तिची छाती खूप जास्त कफनी भरली आहे. म्हणजे बऱ्यापैकी तिचा उलटी आणि कफ गेला. लास्ट टाइम जेव्हा तिला खोकला झाला होता तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही आहे, कदाचित नव्हतं, तिला निमोनिया झाला होता. त्यामुळे तेव्हापासून तिला खूप जपायला लागतं. खोकला थोडासा जरी खोकला झाला तरी खूप जपायला लागतं तिला. आणि आज बाळाने माझे फक्त हातपाय धुतलेच. सो जाईल आता थोड्या वेळाने मी घरी जाऊन. आज बघू, जेवण तर काय बनवायचं नाहीये, कारण इथूनच मी जेवून जाईल. सो घरी जाऊन मग भेटूया, आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला, बाय बाय.
काल काय झालं, काल पिल्लूला खोकल्याची उबाळी आली होती रात्री, त्यामुळे ना तिला झोप लागत नव्हती आणि त्यामुळे मग नंतर मी जास्त काही शूट नाही करत बसले, कारण मला तिच्याकडेच वेळ देण्यात लक्ष द्यायचं होतं. वेळ गेला त्यामुळे मी जास्त शूट नाही केलं. आज तिला थोडंसं बरं वाटतंय, पण तरी पण मी आज काय तिला स्कूलला नाही पाठवली. म्हटलं थोडं व्यवस्थित ती बरी झाली तर मग त्यानंतर तिला स्कूलला पाठवेन. आज जरा ती बरी आहे, सकाळपासून खोकला पण कमी आहे. कमी म्हणजे थोडासा आहे, पण बरी आहे आज जरा ती. काल खूपच ती उलटं करत होती, पूर्ण गळून गेली होती, पण आज जरा ती बरी आहे. ताप पण नाहीये तिला आत्ता, त्याच्यामुळे म्हटलं जर असेल व्यवस्थित तरच उद्या तिला शाळेत पाठवेन, नाहीतर मग नाही. कारण आत्ता जस्ट 5 मिनिटं झाली तिला अद्रकचा रस दिला प्यायला, म्हणजे एक चमच्यावर त्याच्यामध्ये मध टाकून थोडंसं ते तिला चाटवते मी. म्हणजे त्याने तिला भरपूर फरक पडला त्या अद्रकच्या रसाने. म्हणजे ते औषध पिण्यापेक्षा मला असं वाटतं, म्हणजे तेही देते मी तिला सायमल्टेनियसली, पण अद्रकचा ज्यूस किंवा आपलं वेखंड हे करतो आपण, जायफळ उगळतो, सॉरी, ते उगळून डोक्याला छातीला वगैरे त्याचा लेप लावायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला माहीत नव्हतं हा उपाय, आणि मी म्हणजे गुगलला पण कधी बघितलं नव्हतं, पण माझ्या ज्या जाऊबाई आहेत, मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या, त्यांच्या मम्मीने त्यांना सांगितलं होतं की कारल्याच्या पानांचा रस पण मुलांना प्यायला द्यायचा, त्याने कफ बाहेर पडतो, एकतर पॉटीमधून निघतो, नाहीतर मग उलटी कुठून म्हणजे तो कफ निघतो आणि तो कफ साफ होऊन जातो पोटातला. सो हा एक दुसरा उपाय, जर तुमच्या बाळाला खरंच कफ वगैरे झाला असेल, खोकला, तर हा उपाय ट्राय करून बघा. कारण त्यांनी भरपूर वेळा तिला दिलाय आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान आलाय. सो एकच मिनिट. अशी काय झालं, बोलता बोलता मी थांबली, कारण मला यांचा फोन आला. त्यांना डॉक्टरांचा फोन आला होता ॲक्च्युली. ते म्हणत होते की एकदा तिला चेकअपला घेऊन या, कारण फ्रायडेपासून तिला सर्दी खोकला आहे आणि तो कमी होत नव्हता. सो त्यामुळे आम्ही तिला मी जस्ट आत्ता येऊन बसले, कपडे वगैरे चेंज केले, चहा पिला, हां जी, आणि जस्ट बसले. म्हटलं मगाशी बोलता बोलता थांबले, तर आता ते कंप्लीट करूया. तिला जे लास्ट टाईम निमोनिया झाला होता, आय थिंक मी तुमच्यासोबत शेअर केले की नाही, आय डोंट नो, पण तिला निमोनिया झाला होता लास्ट टाईम. सो तेच त्याच्यासारखं थोडंसं, कारण खूप जपायला सांगितलं होतं आम्हाला, खूप जास्त. थोडा जरी सर्दी खोकला झाला तरी तिला लगेच तिचं चेकअप करायचं, म्हणजे तिचं अंगावर काढायचं नाही असं. सो फ्रायडेपासून होता, पण त्यांनी मेडिसिन्स दिल्या होत्या, त्यामुळे मेडिसिन्स तर तिच्या चालू होत्या, पण मी तुम्हाला बोलली की मी तिला अद्रकचा ज्यूस वगैरे असं देत होती, रस त्याचा, त्यामुळे तिला बरं वाटत होतं. पण परत तिला त्रास व्हायला लागला, त्याच्यामुळे म्हटलं आता अंगावर काढून काय उपयोग नाही, आपण परत एकदा जाऊन बघूया काय बोलतात डॉक्टर. हो, तर डॉक्टरांनी आता जस्ट चेक केलं, आता जस्ट डॉक्टरांनी चेक केलं. डॉक्टर म्हणाले की भरपूर कफ आहे तिच्या छातीमध्ये. ॲक्च्युली मला हे खरंच खूप टेन्शन आलं आहे आता परत. त्याच्या पुढचं पण काढ ना, एक सेकंड हा फ्रेंड्स. बरं ठीक आहे. तर ते दिलेत त्यांनी मेडिसिन्स, भरपूर औषधं दिलेत. त्याच्यानंतर आपलं नेबुलायझर असतं त्याच्याने तिला वाफ घ्यायला सांगितलं, त्याच्यामधले पण मेडिसिन्स दिलेत. म्हणजे ते जेव्हा तिला निमोनिया झाला होता तेव्हा ज्या ट्यूब्स टाकायला दिल्या होत्या त्याच दिल्यात. म्हणजे घरात आपण नॉर्मल विक्सची वाफ वगैरे असं देतो, पण तिला त्याच्यावर एक दुर्की 2 काढायचं आहे. थांब मी तुला दाखवते, देते बुक दे. हॅलो हॅलो, अरे अरे पडला. मी माझ्या पप्पाने नवीन बुक दिली, आणि कोणती बुक दिली माहितीये? कल्पेट. हॅलो, तुझ्या पप्पाने पण अशी दिली आहे, पटकन सांगा. आय लव्ह यू, नक्की शेअर करा. बघितलं, जरा असं काय बघू. तर आता त्या मेडिसिन दुसऱ्या त्यांनी चेंज करून दिल्या, त्या मला तिला द्यायच्या, तिला वाफ द्यायची आहे. ती मशीन पण आणायला गेलं. ॲक्च्युली ती मशीन जेव्हा आम्ही घेतली होती
तेव्हा ती 850-900ला काहीतरी होती, पण आता तिची प्राइस खूप वाढली आहे. म्हणजे घरात होती, पण नेमकं छबूला पण बरं वाटत नाही, तिला पण सर्दी खोकला खूप झालाय. सो तिला दिलं. त्याच्यामुळे म्हटलं आता तिला बरं वाटत नाहीये, सो तिथेच राहू दे, नको आपण सारखं मागायला. कारण तिची पण तब्येत बरी नाहीये, हिची पण तब्येत बरी नाहीये, तर म्हटलं अजून एक घेऊनच ठेवू घरात आपल्या. मग ती मशीन आणायला गेलेत ते आता. सो मला खूप जास्त काळजी घ्यायला लागणार आहे. आणि स्कूल सुद्धा एक आठवडाभर तर नाहीच, म्हणजे आता आजचा मंगळवार, तर आता बघू मग, म्हणजे नाहीच जायला लागणार आहे. हा बरोबर. तर आता तिला जेवायला देते थोड्या वेळाने. 8:30 वाजलेत, 9 वाजेपर्यंत जेवायला देते. दिवसभर ती खोकल्याने झोपली नाहीये, कारण झोपली का खोकला येतोय, त्याच्यामुळे तिला झोप लागत नाहीये. तर आता मी तिला थोड्या वेळाने जेवायला देते. जेवण झालं की थोड्या वेळाने औषध देते, वाफ देते आणि तिला झोपवते. सो आता ती बरी झाली पाहिजे लवकर, कारण डॉक्टरांनी 1 तारखेपर्यंत मला सांगितले वाट बघा. 1 तारखेपर्यंत तिला कसं वाटतंय बघा. जर तिला बरं वाटलं तर ठीक आहे, नाहीतर मग पुन्हा आपल्याला एक्सरे काढायला लागेल, ब्लड टेस्ट वगैरे करायला लागेल. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की आत्ता जर मी तिचा एक्सरे काढायला सांगितलं तर आत्ता लगेच या क्षणाला पण निमोनिया तिला डिटेक्ट होईल, लगेच दाखवेल, इतका कफ आहे तिच्या छातीमध्ये. मला असं वाटलेलं ती उलट्या करते तर त्याच्यामध्ये कफ निघून, आणि भरपूर कफ उलटीमध्ये पडत होता तिच्या. पण प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा तिला सर्दी झाली आहे, तिला शिंकरता येत नाही. त्या शिंकरता येत नाही, त्याच्यामुळे तिची सर्दी ती तशीच राहते साठून, आणि त्याचा कफ जमा होतो, त्याच्यामुळे तिला जास्त त्रास होतोय. तर सकाळपर्यंत तरी बरी होती ती, पण परत 4-5 वाजल्यापासून पुन्हा खोकला, पुन्हा सर्दी, पुन्हा परत घसा तिचा खूप हे झालाय, छाती परत भरल्यासारखी मला जाणवते, घरघर करते ती मगासपासून. आता बघू, दिली आहेत औषधं चेंज करून, जेवढी काळजी मला घेता येईल तेवढी मी घेणार आहे. आणि आता देते तिला जेवायला. थोडी ती आता रमली, अभ्यास करते. येताना तिला तिची दुसरी बुक्स घेऊन आले, कारण ती काय करते, शाळेच्या बुक्सवरती ती अभ्यास करायला सुरुवात करते. त्याच्यामुळे तिला म्हटलं तुला दुसरी बुक घेऊया वेगळ्या, आणि त्याच्यावर मग तू तुझा अभ्यास कर, काय करायचंय ते कर. तर ते तिचं करते. जेवण तर माझं झालेलं आहे. टाकल्या तर चपात्या टाकेन गरम गरम, नाहीतर मग भाकरी करील त्यांच्यासाठी. बघू काय बोलतात ते आता आल्यावर. तर चलो थोड्या वेळाने भेटूया. औषध वगैरे पाजते तिला. पहिले तिला औषध देणं खूप मोठा टास्क आहे आज, कारण तिला औषध गेले पाहिजे. आजची तारीख काय आहे? आजची 29 आहे. 29 आहे आज. अरे बापरे, मी बोलते 27 तारीख आहे. 29 आहे. बरोबर 1 तारखेला सांगितलंय, मग 2-3 दिवस ना. ठीक आहे, चला बघूया. आय होप की ती बरी होईल लवकर, आणि एक्सरे वगैरे काढायची वेळ येणार नाही. चालू आहेत प्रयत्न. चला बाय बाय. थोड्या वेळाने भेटते, जेवण वगैरे तिला भरवल्यानंतर. बरं व्हायचं ना तर? बरं व्हायचं का नाही लवकर? सर्दी झाले कशी? आजी झाली का? बापरे, मग स्कूलला सुट्ट्या ना एवढे दिवस? खोकला झाला. आणि डॉक्टर काय बोलले डॉक्टर? एक्सरे काढायचंय. नाही, लगेच नाही ग. कसं चेक करत होते तुला? तुझ्याकडे पण आहे ना ते डॉक्टर किट? हा, तसंच आहे त्यांच्याकडे पण ना. त्याने चेक केलं तुला. त्यांच्याकडे खरं आहे, तुझ्याकडे खोट. तू डॉक्टर झाल्यावर तुला पण भेटेल खरं खरं, है ना? अभ्यास केल्यावर. व्हेरी गुड. नाक आवाज येतो तिच्या सर्दीचा. ती शिंकरताच येत नाही, त्याच्यामुळे ते जाम झालंय, नाहीतर मग बरं झालं असतं. ड्रॉप दिलाय टाकायला. चला बघते ते आल्यावरती मशीनचं वगैरे काय विषय बोलताय आता, नाहीतर मग मी माझा जुगाड करून, माझं डोकं लावून मी तिला बरोबर ती वाफ देईल. सो ठीक आहे, चलो भेटूया थोड्या वेळाने. बाय फ्रेंड्स. तिला मी औषध दिलंय आणली. हां, थँक्यू. त्या बॉटलमधलं पाणी थोडंसं गार झालंय, तर मी तिला ते थोडंसं परत गरम करून देते, म्हणजे तिला ते गरम गरम शेक लागेल घशाला, त्याच्यामुळे. आता हे पाणी आहे, मगाशीच गरम करून ठेवलं होतं मी, पण ते आता थोडंसं नॉर्मल झालंय, कारण बाहेर भरपूर पाऊस पडतोय, खूप जास्त पाऊस पडतोय, आणि त्यामुळे ऑफकोर्स घरात गारवा जाणवणार थोडाफार. त्यामुळे तिचं पाणी मी जे आहे ते थोडंसं गरम करून ठेवतेय. हा, ओके.
सो आता जस्ट तिला औषध वगैरे देऊन झालंय माझं. तिला खूप औषधं दिले डॉक्टरनी. एक खोकल्याचे दोन प्रकारचे औषधे दिले. सोड 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 राहू. खोकल्याचे 2 प्रकारचे औषधे दिले डॉक्टरनी आणि सर्दीचे 2 दिलेत आणि ताप म्हणजे ताप ऍक्च्युली डॉक्टर बोलत होते की मला जाणवतोय, म्हणजे त्यांना जाणवत होता ताप, पण मला असं वाटलं नाही की तिला ताप आहे किंवा काय. बाळा थांब ना एक सेकंड. मला असं नाही वाटलं की तिला ताप आहे, पण त्यांना जाणवलं की तिला ताप आहे. तर तापाचं पण त्यांनी औषध दिलंय आणि 2 अँटीबायोटिक दिलेत, म्हणजे तिला ऍसिडिटी होऊ नये म्हणून. आणि दुसरं दिलंय की तिला त्रास, त्या एवढे सारे औषधं आहेत सो तिला त्रास होऊ नये म्हणून. सो असे 2 अँटीबायोटिक दिलेत, 2 खोकल्याचे औषधे दिलेत वेगवेगळी, सर्दीचे दिलेत आणि तापाचे दिले. सो एवढी सगळी औषधं आम्ही पिलोय. आणि आत्ता वाफ तर तिने घेतली नेबुलायझरनी, तरी तिला आता विक्स वगैरे लावून मी झोपवणार आहे. पण पाणी गरम होतंय माझं, तोपर्यंत म्हटलं एक तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू दे, थोडासा छोटासा. पाणी गरम होतंय माझं. सो आता तिला मी झोपवणार आहे विक्सची वाफ देऊन. काय झालं? नको नको नको, ते ठेव. विक्सची वाफ देते तिला आणि तिला आता मी झोपवते. ऍक्च्युली मला खरंच खूप टेन्शन आलंय की काय होणार आहे ह्या 2-3 सावकाश काय होणार आहे या 2-3 दिवसामध्ये. म्हणजे तिला रिझल्ट चांगला आला पाहिजे, म्हणजे त्या डॉक्टरांचा रिझल्ट खरंच चांगला येतो. असं नाहीये की मी पहिल्यांदा घेऊन गेले. मी ह्या आधी पण म्हणजे जेव्हापासून बदू झाली आहे तेव्हापासून तिला मी त्याच डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि त्यांचीच ट्रीटमेंट आहे तिला अजूनपर्यंत. सो त्याच्यामुळे मला त्यांचा तर बेस्ट रिझल्ट आहे. म्हणजे किती काही होऊ दे, ते मला नेहमीच चांगलं सजेस्ट करतात. त्याच्यामुळे मला त्या डॉक्टरांवर खरंच खूप जास्त विश्वास आहे. सो पाणी गरम झालंय माझं, गॅस मी बंद केलाय. त्याच्यामुळे मला जे काय ते डॉक्टर सांगतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी ड्रॉप दिलाय मला, जो ड्रॉप आम्ही घेतच नाही, जो नाकामधून टाकायचा असतो. दोन्ही नाकपुड्यांमधून एक एक थेंब फक्त टाकायचा आहे. तो आम्हाला घेताच येत नाहीये. का माहित का? काय का? मग डॉक्टरने सुई लावल्यावर काय करायचं? तुला कशी सुई लावली होती? का माहित नाही मला का घाबरते ती त्या ड्रॉपला, पण ती खूप जास्त घाबरते त्या ड्रॉपला. पण तरी सुद्धा एक आई म्हणून जे मी करू शकते आता ह्या टायमाला. लास्ट टाइम एवढं आयडिया नव्हती, किंवा आयडिया नाही असं काही नाहीये, पण मला जेवढं शक्य होतं तेवढं मी तिला सगळं केलं होतं. म्हणजे मी कधीच तिला आयुष्यात एवढी ती मोठी झाली आहे, मी कधीच तिला काढा वगैरे बनवून दिला नाही. पण तेव्हा मी तिला काढा बनवून दिला होता. तेव्हा मी तिला काढा वगैरे बनवून दिला होता. परत आपले जे घरगुती उपाय असतात ते सगळे मी तिला ट्राय केले होते, पण तरी सुद्धा तिला फरकच जाणवत नव्हता. पण आता खूप मी अलर्ट झाली आहे. जरी थोडा जरी खोकला झाला ना तरी पण मला आता खूप भीती वाटते. मला सोडा, त्यांना खूप भीती वाटते. अरे बापरे, कुठं लागलं? ऍक्च्युली किचन मध्ये आहे मी, आणि किचनचा जो आपला कडप्पा असतो तो कडप्पा तिच्या इथे मस्ती करताना लागलाय. म्हणजे इतकी एक्स्ट्रीम लेवलची मस्ती असते. मला माहित नाही तुमची मुलं पण एवढी मस्ती करतात का, पण माझी मुलगी भयंकर मस्ती करते. म्हणजे मला कळत नाही की एखादी गोष्ट जर झाली आहे, तिच्याकडून चूक झाली आहे, तिच्याकडून त्या गोष्टीमधून त्रास होतोय, तर ती गोष्ट आपण अवॉइड करतो. पण माझं बाळ अवॉइडच करत नाही. तर आता ही जरा मी घासते, म्हणजे कालच घासून ठेवली होती, पण सॅटिस्फॅक्शन होत नाही माझं. ते पाणी थोडंसं नॉर्मल होऊन देते मी. तर आता ही घासून घेते आणि मग तुम्हाला भेटते. ठीक आहे, चलो बाय बाय.